नमस्कार मित्रांनो, निपाने नेटवर्क या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपले वोटर कार्ड जर हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून ते फ्रीमध्ये घरी कसे बोलवायचे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला गुगलवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट सर्च करायची आहे। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही लिंक ओपन करू शकता। लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वोटर सर्व्हिस पोर्टलची होम पेज ओपन झालेले आहे। त्या होम पेजवर सर्वात आधी आपल्याला साइन अप करायचं आहे। साइन अप करून आपल्याला एक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे। त्यासाठी साइन अप या बटनवर क्लिक करायचं आहे। खाली मोबाईल नंबर एंटर करा असे ऑप्शन दिसत आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला ईमेल आयडी एंटर करायचा आहे। खाली एक कॅप्चा ऑप्शन दिसत आहे, त्या ठिकाणी कॅप्चा एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे एक अकाउंट आपण ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर लॉग इन असे बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एंटर मोबाईल नंबर असा बॉक्स दिसत आहे, त्या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। खाली कॅप्चा असे ऑप्शन दिसत आहे, एंटर कॅप्चा या ठिकाणी कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये एक रिक्वेस्ट OTP असे बटन दिसत आहे, त्या रिक्वेस्ट OTP वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। OTP व्यवस्थित एंटर केल्यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इन असे बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वोटर सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन झालेला आहोत। आपण आता होम पेजवर आलेला आहोत। होम पेजवर आपल्याला आता ग्रीन कलरमध्ये एक ऑप्शन दिसत आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज। बघा माझा कर्सर दिसत आहे, त्याच ऑप्शन खाली आपल्याला एक फिल फॉर्म नंबर 8 असे ऑप्शन दिसत आहे ग्रीन कलरमध्ये। फिल फॉर्म नंबर 8 यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेले आहे, ॲप्लिकेशन फॉर। तर स्वतःचं जर वोटर कार्ड आपल्याला बोलवायचं असेल तर सेल्फ या बटनवर क्लिक करायचं आहे। सेल्फ या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इपिक नंबर असे ऑप्शन आलेले आहे, त्या ठिकाणी आपला इपिक नंबर म्हणजेच आपला वोटर ID क्रमांक आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे आणि सबमिट असे बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता एक नवीन पेज ओपन झालेले आहे, त्या ठिकाणी आपल्या वोटर कार्डची आपल्याला संपूर्ण माहिती दिसत आहे, ती चेक करून घ्यायची आहे आणि खाली ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेले आहे, ॲप्लिकेशन फॉर। तर आपण ॲप्लिकेशन कशासाठी करत आहोत, तर आपले वोटर कार्ड आपण नवीन आपल्या घरी ऑर्डर करायसाठी। तर तिसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला निवडायचं आहे। तिसऱ्या नंबरचं ऑप्शन माझा कर्सर दिसत आहे बघा, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, इश्यू ऑफ रिप्लेसमेंट ऑफ इपिक विदाऊट करेक्शन या ऑप्शनवर आणि खाली ओके बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता फॉर्म नंबर 8 ओपन झालेला आहे। फॉर्म नंबर 8 ओपन झाल्यानंतर आपल्याला त्याच फॉर्मवर एक डाव्या साईडनं डिटेल्स असे ऑप्शन दिसत आहे बघा, माझा कर्सर दिसत आहे, त्या डिटेल्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता एक नवीन पेज ओपन झालेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला आधार डिटेल्स असे ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये आधार नंबर या बॉक्समध्ये क्लिक करायचा आहे आणि आपला आधार या बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे। आधार नंबर व्यवस्थित एंटर केल्यानंतर खाली मोबाईल नंबरचं ऑप्शन दिसत आहे, त्यावर सेल्फ यावर क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर व्यवस्थितपणे एंटर करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खाली आपल्याला ईमेल आयडीचे ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये सेल्फ या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि आपला ईमेल आयडी व्यवस्थितपणे एंटर करून घ्यायचा आहे। ईमेल आयडी व्यवस्थितपणे एंटर केल्यानंतर आपल्याला एक उजव्या साईडनं ब्ल्यू कलरचं नेक्स्ट असे बटन दिसत आहे बघा, माझा कर्सर दिसत आहे, त्या नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। नवीन पेजवर आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे, आय सबमिटेड ॲप्लिकेशन फॉर। तर या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन दिसत आहे, तिथे आपण ऑलरेडी क्लिक केलेलं आहे, ते फक्त चेक करून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाऊट करेक्शन असे ऑप्शन दिसत आहे बघा, माझा कर्सर दिसत आहे, त्याच ठिकाणी आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन दिसत आहे बघा, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या सर्कलमध्ये माझा जो ॲरो दिसत आहे बघा, त्या सर्कलमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि समोर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर एक डिक्लेरेशनचे पेज ओपन होणार आहे। डिक्लेरेशनचे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली एक प्लेस म्हणून असा बॉक्स दिसत आहे, त्या प्लेस या बॉक्समध्ये आपल्याला आपण ज्या ठिकाणाहून हा फॉर्म फिल करत आहोत, सबमिट करत आहोत, त्या प्लेसचे आपल्याला नेम एंटर करायचे आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता ई सबमिशनच्या पेजवर येणार आहोत आपण। ई सबमिशनच्या पेजवर आपल्याला एक खाली कॅप्चा असे ऑप्शन दिसत आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला तो वरच्या साईडनं जो कॅप्चा दिसत आहे तो एंटर करायचा आहे आणि खाली प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनवर आपण क्लिक केल्यानंतर आपण आता नवीन पेजवर जाणार आहोत। नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे फॉर्म नंबर 8। ते फॉर्म नंबर 8चं
ॲप्लिकेशन आपल्याला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चेक केल्यानंतर या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन दिसणार आहे आपल्याला आणि खाली डाउनलोड असे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन आपले डाउनलोड करून घ्यायचे आहे. समोर आपल्याला एक ब्ल्यू कलरमध्ये ई साइन अँड सबमिट असे बटन दिसत आहे, त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता एक नवीन नोटिफिकेशन येणार आहे. नोटिफिकेशन व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचं आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म? यस या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यस या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता एक ई साईनसाठी ओपन पेज झालेलं आहे. नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आधार नंबर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला आधार OTP असे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि गेट OTP या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP सेंड केला जाणार. तो OTP आपल्याला एंटर युअर आधार OTP असा बॉक्स दिसत आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला OTP एंटर करून घ्यायचा आहे आणि एक चेकबॉक्स दिसत आहे बघा, माझा कर्सर दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन येणार आहे, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि समोर रेफरन्स नंबर दिसत आहे. तो रेफरन्स नंबर इम्पॉर्टंट असतो, नोट करून ठेवायचा मित्रांनो. आणि आपल्याला एक ब्ल्यू कलरमध्ये डाउनलोड एक्नॉलेजमेंट असे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. आपलं एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि समोर ओके असं बटन दिसत आहे, त्या ओके या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण आपले वोटर कार्ड ऑनलाईन फॉर्म भरून घरी फ्रीमध्ये बोलवू शकतो मित्रांनो. जर व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यासमोर येत राहणार. धन्यवाद मित्रांनो.